113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीप्रकरणी ईडीनं छापेमारी केली आहे। मुंबई ठाण्यात विविध ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आली आहे। सुमारे 1 कोटींची रोकड, कागदपत्र आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। मनी ट्रेड कॉइनमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून 113 कोटी 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे। ठाणे पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं छापे टाकलेले आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कशा पद्धतीने ईडीने ही छापेमारी केली आहे, हे सगळं प्रकरण काय? नक्कीच प्रज्ञा, मागील अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, ज्यामध्ये लोकांना जास्त परतावा, म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलीच, 1 लाख गुंतवले तर तुम्हाला आम्ही 10 लाख देऊ, अशा पद्धतीने छोट्या छोट्या स्लम मधल्या लोकांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं गुंतवणूक केली जाते आणि त्यानंतर परतावा दिला जात नाही। आणि अशा प्रकारचे अनेक गुन्हे हे जर पाहिले तर आपण मुंबई पोलिसांचं EOW असेल, ठाणे असेल, या महत्वाच्या शहरांमध्ये होतात। याच्या नंतरचा आवाका हा मोठा होत जातो आणि मोठ्या प्रमाणातली ही रक्कम गुंतवली जाते आणि अशाच पद्धतीने ठाण्यामध्ये देखील हा प्रकार उघडकीस आलेला आहे। मनी ट्रेंड कॉइन मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास आपल्याला जास्त परतावा दिला जाईल असं सांगून जवळपास 113 कोटी 10 लाखांची फसवणूक करण्यात आली होती। हा गुन्हा ठाणे पोलीस शहरांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर याची व्याप्ती लक्षात घेता तो ईडी कडे वर्ग करण्यात आला होता आणि याच ईडी कडनं या संदर्भातच छापेमारी ही करण्यात आलेली आहे। यामध्ये सुमारे 1 कोटीची रोकड, कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणं ही देखील जप्त करण्यात आलेली आहे। अमित लखनपाल आणि चौघांविरुद्ध या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। सध्या अमित हा दुबईत असल्याचं देखील कळतं आहे आणि 2 पासपोर्ट हे त्याच्याकडे असल्याचं देखील। बरोबर आहे। या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात हेही पाहावं लागेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।